नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. तर अगदी 28 छातीपासून तर तुम्ही अगदी 44, 45 असू द्या किंवा 50 छातीपर्यंत कोणत्याही साईजसाठी तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये बाही कटिंग करू शकता आणि ते सुद्धा अगदी 100% फिटिंग. तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करून बघा, अगदी 5 मिनिटंसुद्धा लागणार नाही. बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई कॅप हाईट किती घ्यायची आणि प्रत्येक साईजला बाही कशी टाकायची म्हणून. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघू. अगदी 5 मिनिटात कोणतीही साईज असू द्या, तुम्ही आत्ताच्या आत्ता पेपर घेऊन कोणत्याही साईजसाठी तुम्ही कटिंगला बसलात तरी तुमची बाही परफेक्ट निघणार आहे. त्यासाठी मी इथे एक पेपर घेतला आहे. हे बघा, असा ओपन आहे, इकडनं फोल्ड आहे. हे बघा, पूर्ण पॅक आहे. तर आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपली बाहीची पोझिशन पण अशीच असती. तर इकडनं ही बंद बाजू आहे, तर आपल्याला इथून अशी उंची टाकायची आहे, बरोबर. तर मग चला, सगळ्यात पहिलं बाहीची उंची. तर इथं सगळ्यात पहिलं तुमची कोणती पण साईज असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे मापाचं ब्लाऊज इथं आपल्याला सगळ्यात पहिलं घ्यायचं आहे. तर आपण सगळ्यात पहिलं घेणार आहोत बाही. तर बाहीसाठी लागणारी 3 मापं आहेत. ती म्हणजे बाहीची उंची, त्याचशिवाय बाहीचा दंडघेर आणि बाहीचा मुंडाघेर. ही 3 मापं असली तर तुमची बाही कोणती पण साईज असू द्या, लगेच तुम्ही अगदी 2च मिनिटात, मी तर 5 मिनिटं लई सांगितले, 2 मिनिटातच बाही कटिंग होऊन जाते. तर सगळ्यात पहिलं ह्या शोल्डरपासून जिथं जॉईंट आहे तिथून तर इथपर्यंत बाहीची उंची मोजायची आहे. आता मी इथं उंची मोजते बघा. किती आहे? 4 इंच. बघा, परफेक्ट आपली 4 इंच बाही आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा अशा पद्धतीने टाकते 4 इंचाची. जिकडनं बंद बाजू आहे ना तिकडून आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची. बघा 4 इंच आहे, तर मी 5 इंचावर मार्क करते. आता 5 इंचावर का मार्क करायचं, तर 1 इंच आपण त्याच्यामध्ये मिळवून घेतलं, बरोबर. म्हणून आपण इथं हे घेतलं. आता जर तुमची साधा ब्लाऊज असता ना, म्हणजे साधा, त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं आणि अस्तरचा असेल तर 2 इंच, 1 इंच घ्यायचं आणि साधा असेल तर मग 2 इंच घ्यायचं. या पद्धतीने आपण इथं बाहीची उंची टाकून घेतली. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण संपूर्ण उंची टाकली. उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा. आता इथपर्यंत उंची टाकली. आता आपण ह्या साईडने दंडघेर टाकायचा. कोणती पण एक साईड घ्या, दंडघेर टाकून घ्या. बघा, आता इथं आपण काय करू, ही बाही उलटी करून घेऊ. बघा, एक तुम्ही टेपनी पण मोजू शकता किंवा डायरेक्टली असं मार्क पण करू शकता. बघा, इथं या पद्धतीने ठरायचा, ब्लाऊजचं दंडघेर धरायचा आणि बघा इथं मी मोजलं. किती आपण मोजू, तर ह्या ब्लाऊजचा दंडघेर आहे 5.5 इंच. तुम्ही पाहू शकता, हे बघा 5.5 इंच, बरोबर. 5.5 इंचाचा इथं आहे दंडघेर. आता हा झाला दंडघेर. त्याच्या पहिले आपल्याला घ्यायची असते एक कॅप हाईट. आता ही कॅप हाईट किती घ्यायची, जिकडनं तुम्ही बाहीची उंची टाकली तिथपासून तर आपल्याला घ्यायची आहे कॅप हाईट. तर कॅप हाईट ही किती घ्यायची, तर बघा, बाहीची उंची जर तुमची, बघा मी सांगते, 5 इंच असेल, 5 इंचापर्यंत, मग ती किती पण असू द्या, 3ची, 4ची, 5ची, किती पण असेल, तर तिथं कॅप हाईट तुम्हाला घ्यायची आहे 2.5 इंच. हीच बाही जर तुमची 7 असेल, 6, 7 किंवा 8 अशी असेल, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, 3.75 घ्यायची आहे. त्याचबरोबर जर तुमची कॅप हाईट 10 असेल, 10.5, 11, 12 अशी असेल, तर मग ही कॅप हाईट तुम्हाला 3 इंच घ्यायची आहे. जर तुमची बाही याच्यापेक्षा पुढं असेल तर तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता. मग जसं 12 इंचाच्या पुढं असेल, जशी आपल्या कोपऱ्याच्या खाली बाही आली असेल, तर मग काय करायचं, डायरेक्टली 3 इंचाची कॅप हाईट घ्यायची. 3.5 इंच पण घेऊ शकता ज्यावेळेस खूपच तुमची मनगटापर्यंत बाही असेल, तर मग तुम्ही त्यानुसार तुमची कॅप हाईट वाढवू शकता. 3.5 इंच, 3.25 इंच अशी घेऊ शकता. तर तुम्हाला हे समजलं असेल. आता आपलं बाही आहे 4 इंच, तर आपली कॅप हाईट येते फक्त इथं 5. बघा इथं 2.5 इंच येते. तर इथून जी आपण उंची मोजली ना, तिथूनच आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचावरती एक पॉईंट. 2.5 इंचावरती एक पॉईंट घेतल्यानंतर
सरळ लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला इथं अशा पद्धतीने. आता इथं घेतलं होतं आपण दंडघेर. दंडघेराच्या पुढे घ्यायचं शिलाई मार्जिन 2 इंच. जर तुम्ही 1.5 इंच पेपर कटिंगमध्ये तुमचं जे काय तुम्ही कोणत्याही साईजसाठी पेपर कटिंग केलं असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही 2 इंच किंवा 1.5 इंच जेवढं पण शिलाई मार्जिन घेतलं असेल ना तेवढं तुम्हाला इथं घ्यायचं आहे, किंवा तुम्ही डेली यूजसाठी जे पण शिलाई मार्जिन तुमच्या याच्यात ॲड असेल ते घ्यायचे. 2 इंच घेतलं. आता ही जी कॅप हाईट आहे ना आपल्याला याच्यावरती एक मुंडा घेराचं माप टाकायचं आहे. तर मुंडा घेर कुठं मिळतो तर ते सांगते. हा जो इथं हे बघा, इथं हा शेवटपर्यंत जी टीप आहे इथून तर तुम्हाला इथं सरळ असं धरायचं आहे. बघा मी पट्टी ठेवली आहे, इकडनं ही सरळ भाग पाहिजे. कॅप हाईट मग असं मोंढ्याकडे असं तिरकं तारकं अजिबात नाही धरायचं. तर परफेक्ट आपल्याला इथं सरळ धरायची ही पट्टी, जिथपर्यंत तुमची शेवटची टीप आहे मोंढ्यामध्ये तिथपर्यंत. आणि तिथं धरल्यानंतर आहे ना आता आपण पट्टीने हे माप मोजायचं सरळ किती आहे म्हणून. तर हे बघा, हे आहे, आपण जर व्यवस्थित चेक केलं ना तर हे आहे 6.5 इंच आणि वर रेष आहे एक, बरोबर. 6.5 आणि एक रेष आहे, तर म्हणजे जवळजवळ 5.25 इंच आहेच. तर काय करू आपण इथून आपण ह्या साईडनी बंद बाजूनी 5.25 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा. हे बघा घेतला हा 5.25 इंच. इथे आपण जेवढे शिलाई मार्जिन घेतलं ना तेवढंच इथं पण घ्यायचं 2 इंच. आता ही झाली आपली फिटिंग. हे बघा इथे झाली आपली ही फिटिंग. आता इथून घ्यायचा 1 इंच पॉईंट. हे बघा इथून घ्यायचा 1 इंच पॉईंट. 1 इंच पॉईंट इथं घ्यायचा. आता ही जी मुंडा उंची घेतली ना, मुंडा घेर घेतला ना, इथं आता याचा मधला सेंटर काढायचा. तर ज्या आपण ताईंना परफेक्ट बाही जमत नाही त्यांनी ही ट्रिक्स नक्की वापरा व्यवस्थित. तर आपण जी मुंडा घेर घेतला ना इथूनच काय केलं, मधला सेंटर घेतला, बॉक्स काढला. आता ह्या लाईनीपासून आपल्याला घ्यायचंय 1 इंच पॉईंट आणि एक आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा किंवा 1/2 इंच घेऊ शकता तुम्ही. आलं लक्षात. आता हेच पॉईंट आपल्याला इथं जोडायचे. बघा हा एक, हा एक, हा एक, असे हे पॉईंट जोडायचे. तर ते कसे जोडायचे हे बघा. हे बघा, तर अशा पद्धतीने हा पॉईंट इथं जोडायचा आहे. तुम्ही असा डायरेक्ट जोडला तरी चालेल. जो पण तुम्हाला शेप चांगला वाटेल ना त्या शेपवर तुम्ही बाही कटिंग करून घ्यायची आहे. आता राहिला आपला हा आतला, तर तो आता हा पॉईंट आपण बाहेरचा दिला तो ह्या पॉईंटपासून दिला. आता हा जो पॉईंट आहे ना तो डायरेक्टली इथून सुरुवात करायची आपल्याला. हे बघा आणि इथं आतमध्ये जवळजवळ 1 इंच 1/2 इंच इतकं अंतर घ्यायचं आणि हा पॉईंट इथंच जोडायचा, डायरेक्ट इथे जोडायचा नाही. तर बघा झाली की नाही सोपी पद्धत आपली बाहीची. तुम्ही या पद्धतीने कोणती पण साईज बाहीची कटिंग करू शकता. बघा किती सोपी पद्धतीने आपण बाही कटिंग बघितली. कुणाकुणाला व्हिडिओ आवडला कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाला बाही कटिंग समजली त्या ताईंनी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला फुल साईजची बाही कटिंग लागत असेल तर कमेंट करून सुद्धा तुम्ही नक्की सांगा की ताई आम्हाला एल्बो स्लीव्ज वगैरे परफेक्ट सांगा म्हणून. तर आपण त्यानुसार सुद्धा बाही कटिंग नक्कीच करून दाखवल. तर बघू शकता ना किती सुंदर आपण इथं बाही कटिंग करून घेतली. तर बघू शकता एकदम मस्त आपली बाही कटिंग तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना तर नक्कीच समजलं असेल असं मला वाटतं, कारण की ही पद्धत खूप सोपी आहे. सहज तुम्ही कटिंग करू शकता आणि त्याशिवाय कोणतीही साईजची बाही तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब. आणि अजून कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिकवत असतील किंवा शिकत असतील तर त्यांच्याबरोबर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.